हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे आणि मी तयार झालेली आहे ड्रेस घालून. तर आज कसं आहे, आज स्वयंपाक वगैरे काही केला नाही आणि आज नाश्ता करून दिला सईला. गुरु गेला त्याच्या आजीकडे, आई बाबा गेले लग्नाला आणि मी सगळे कामं आवरून बस भांडेवाली यायचे, भांडेवाली येईन, पोछा मारीन. तर आम्ही चाललो कुठेतरी आणि कुठेतरी म्हणजे अमरावतीच्या एका चांगल्या प्रसिद्ध स्थळाला प्रसिद्ध स्थळ हो प्रसिद्ध स्थळा प्रसिद्ध जागी चाललो अमरावतीच्या. ठीक आहे. तर काय असं आजकाल बोलायची सवय ना, पद्धतशीर बोलायला बसलं तर असंच होत असते. तर तिथं चाललो आम्ही आणि का बरं चाललो, कशासाठी चाललो तो आम्ही तुम्हाला सांगू. तर तुम्हाला हा पहिले ब्लॉग पाहायला लागणार आहे आणि सोबत राहणार आहे मिस्टर सारंग सोनोने. काय झालंच नाही का तुमचं? टी व्ही काय पाहिलीच नाही का कधी? टी व्हीच पाहिजे निरा. मला म्हणते मी टी व्ही पाहिजे. मला पहिल्यापासून टी व्ही पाहायचा शौक आहे. मला एवढे कल्ला करते निरा टी व्हीच पाहतो. आणि आता तर माहीत आहे काय, पहिले मी पिक्चर पाहायचं, मला आवडते टी व्ही पाहायला, पहिल्यापासून आवडते. आणि आता काय, आता तर नेटफ्लिक्स, प्राईम, जिओ हॉटस्टार आणि काय सिरीज, एकदा एक सिरीजची स्टार्टिंग झाली की त्याचे 7-8 एपिसोड होईपर्यंत मी काही ऐकतच नाही. मग एखादी आणि सिरीजचं कसं आहे, एक वेळा पाहण्यासाठी चालू केलं की त्याचं जसं छंद काम त्याला जसं त्याचा नशाच चढते, असंच होते. तर आता बस, तर म्हणून मी त्याला रागून राहिली की तुम्ही काय टी व्हीच पाहिता का निरा, टी व्ही पाहिता काय? त्याचे डायलॉग त्यालाच देत असतो का हो. चल ना, झालंच नाही का घुसाल टी व्ही. 8 किलो वजन कमी केलं जाई ना. 86चे किती केले हो तुम्ही? 77 केलं ना. 77 वजन केलं 86 किलोवरून. आता जरा चांगली दिसून राहिले, शेपमध्ये आले. मला म्हणते तू एवढीशीच आहे म्हणते, आजच्या व्हिडिओ बनवला. आजच्या व्हिडिओत म्हटलं तुम्ही मला बोला, हे एवढे बोलले त्या व्हिडिओ, तर मला मनातलं बोललो. का हो, तुम्ही मला व्हिडिओ शिव्या दिल्या, तुम्ही खरोखर दिले ना का? खुरा कायची खुरा याही ना. मला म्हणते टप्पार नाकी, नाक तर टप्पारच आहे म्हणा, काही टेन्शन. आपलं नाक आहे, आपण एक्सेप्ट आहे, आपण जसं आहे तसं एक्सेप्ट आहे. आणि मी स्वतःशी खूप प्रेम करतो. मी आता फालतू गोष्टी जास्त लक्ष नसतो देत. आय लव्ह माय सेल्फ. आणि तुम्ही पण आपलं स्वतःला प्रेम करायलाच पाहिजे. कुठे गेले काय हे पाहिजे, असं मी बोलायला लागले तर गायब होते का हो. तर तुम्ही त्या व्हिडिओ तुमच्या मनातलं बोलले ना. आम्ही दारूचा व्हिडिओ केला, तुम्ही तुमच्या मनातलं बोलले त्याच्यात व महासे मग बोलल्यानंतर पूर्ण मनात. आता पण लक्षात आलं की अजून काही बोलायचं असतं की अशी रील बोलायची रिलेटेड आणि बोलून द्या. मग मी पण म्हटलं तुम्हाला मसाड तोंड्या. तर चला, इथं वेळ होऊन राहिला, वाट पाहून राहिली आहे तन्वी आणि विपिन. तर चला बिपिन आलेला आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन, बिपिनने मोबाईल घेतलेला आहे. खूप छान मस्त. चल पार्टी दे मग बिपिन. चला कोंडेश्वरले. तर आम्ही चाललो आता कोंडेश्वरले. चला, तर चला आता आम्ही चाललो कोंडेश्वर. आता बिपिन आला सोबत. आता आपल्याला घ्यायचं आहे तन्वीला. तन्वी उभी आहे. हा, हे तन्वी आणि तिची आई आहे ते सोबत. तन्वी आणि तिची आई आलेली आहे सोबत. मैत्रीण वाटलं. लेफ्ट घ्या ते लेफ्ट. चला, आम्ही आलो आहो शिव मंदिर कोंडेश्वर महाद्वार. आम्ही आलो आहो कोंडेश्वरला आणि इथे आज आहे संत गजानन महाराज यांचं इथे. तर विपिनचे आई बाबा पण आले आहे. विपिनी आहे, तन्वी आहे, मित्रही आहे, संकेती आहे आणि सोबत आम्ही दोघं पण आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे आता गजानन बाबा यांच्या वारी झालेल्या आहे. तर तिथलं एक मावंद आहे, तर संकेत तिथे गजानन बाबा संस्थानात आहे तो. तर आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि आमचं नशीब आहे की आज आम्हाला प्रसाद खायला मिळणार आहे. तर आम्ही आलो. सोबत आहे तन्वीची मम्मी. हाय करा का? तर तन्वीची मम्मी बघून घ्या, ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी. आम्ही आलो, काका पण आले, काकाची पण भेट करून देऊ. आता आपण जाऊ पहिले. तर आम्ही ते आलो तो कोंडेश्वरला. गजानन महाराजांची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता वाऱ्या झाल्या आहेत. इथे मावंद होतं आणि आम्हाला पण बोलवलं होतं. आम्ही आलो इथे आणि त्यानंतर आमचा सगळ्यांनी तिथे जे कोणी होते मेन त्यांनी आमचा सत्कार केला
आणि आम्हाला एक त्यांनी प्रसाद म्हणून बाबांचा आशीर्वाद म्हणून एक आम्हाला त्यांनी हातामध्ये एक काय म्हणून आशीर्वाद दिला आमच्यामध्ये हातामध्ये. आणि त्यानंतर सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले. खूप छान वाटत होतं. खूप लोक प्रेम देत होते आणि फराह खानचा शोच्या नंतर सगळेजण खूप कौतुक करत होते आणि सगळेजण मला खूप कॉंग्रॅच्युलेशन केलं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि खूप छान वाटत होतं. थोड्या वेळासाठी सांगू का, अशी भेटतात ना तर मी स्तब्ध होऊन जाते. काय बोलावं हा म्हणजे काय नाही मला सुचतच नाही. पण खूप छान वाटते जेव्हा असं कोणी आपलं कौतुक करते तर. आणि कुणाला आवडणार नाही, कोणी आपलं कौतुक करते आणि कुणाला आपण आवडतो हे खूप मोठी गोष्ट असते. आणि खूप छान वाटत होतं. सगळ्यांनी फोटो काढले. त्यानंतर बघा छान प्रसाद होता. डाळ भाजी, वालू वांग्याची भाजी, पोळी, शेव, बर्फी, सॅलड, भात, कढी, ठेचा. मस्त आम्ही सगळेजण जेवलो पोट भरून आणि खूप छान वाटत होतं. आपण प्रसाद भेटला होता म्हणून. हाय हाय करा, हाय करा. हाय, आमच्या काकू आहे. आता यांनी दुसरीकडे गेले राहायसाठी. पण पहिले आम्ही शेजारी होतो. काकूने पूर्ण लहानपण पाहिलंय आमचं. हुशार आहे बापरे. यांचे मुलं मीच पाहिले. कौस्तुभ जास्त पाहिलं. कौस्तुभ म्हणते आता देणं म्हणते झोका येऊन लागत त्या पोरीला झोका देता. झाली होती. चला आता अजून गजानन बाबाचे भक्त भेटले. माझी वहिनी आली आहे, गुड्डी भाभी. चला हाय विशाल, हा माझा मित्र आहे बालपणीचा. हाय का विशाल? जय हो जय हो. चलो भाभी भी आहे. हाय हाय करू ना. तर चला आता आपण मंदिरात आलो. मंदिराचे दर्शन घेऊ. चला हे बघा कोंडेश्वर देवस्थानाचं मंदिर. इथे ताई हे होते ना, इथे हत्ती होते ना काहीतरी. किती मोजले तर इकडून हे ना, इथे मोजले तर काहीतरी 31 भरते, इकडून मोजले तर काहीतरी 30 भरते, असं काहीतरी आहे ना. हे हत्ती आहे. मी ट्रिपला आली होती लहान असताना. 111 असं कमी जास्त भरते. तर चला झाले आमचे दर्शन. तर मी कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. मस्त जेवण झालं. जेवण तर एक नंबर होतं. जसं पाहिजे तसं सगळं झालं. चालेल, जेवण एक नंबर होतं. सत्कार पण केला त्यांनी आणि खूप चांगलं झालं. आता आम्ही निघतो घरी आणि दर्शन पण घेतले. या कोंडेश्वर मंदिरात माहिती मी खूप लहान असताना 2री-3रीत असताना ट्रिपला आली होती. तर मला एवढं माहिती आहे तिथे ते हत्ती आहेत ना असे. ते हत्ती असे मोजले की समजा 30 भरते ना, असे मोजले की 31 भरते की 11 की 111 की 100 असे काहीतरी आहे त्याचं. पण मला ते दाखवलं नाही मी, कारण सगळेजण खूप जण कौतुक करणारे भेटले. खूप जणांनी लाड केला, खूप जणांनी नाही. तर मीला तसं वाटतं की बस हां. त्यानंतर तिथे एक दादा भेटले. ते बँकेत काम करतात आणि त्यांच्या मिसेस ह्या आहे, ह्या ॲडव्होकेट आहेत. तर यांची इथे पण जेवण होतं तिथेच कोंडेश्वरला. हे 12 ज्योतिर्लिंग करून आले होते. तर यांना आम्ही दिसल्यावर यांनी खूप आग्रह केला की यावा ताई प्रसाद तरी घ्या. तर आम्हाला त्यांनी बोलवलं. आम्ही प्रसाद घेतला आणि आम्हाला एक टिफिन दिले तिथे. आणि छान आम्ही मग पाया वगैरे पडलो त्यांच्या. आणि त्यानंतर सगळं त्यांची फॅमिली होती इथे. हाय करा हाय कर हाय करा. टाकतो ना, तुलाही टाकतो यूट्यूबवर. हो हो. खूप छान वाटलं आणि आम्ही तिथून मग प्रसाद घेऊन आम्ही तिथून निघालो, कारण आम्हाला घरी पण जायचं होतं. हसी मजाक करत आम्ही आमच्या घराकडे निघालो. चला काका काका दादा म्हणाव की काका म्हणाव. तुमची तब्येत कशी आहे? तब्येत मस्त छान. तन्वीचे पप्पा आहे. हा. तर आता यांची माऊलीची कृपेने तब्येत सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना. गजानन बाबाची खूप भक्त आहे. जैन बाबाचे. हा, आणि त्याची तब्येत कृपा एकदम टनाटन आहे. तन्वीने खूप सेवा केली त्यांची. आम्ही होतो है ना इथे मी होती आपलं म्हणून इथपर्यंत आम्ही आलो. इथपर्यंत नाही. खूप तिने तन्वी आणि संकेत पण तिने पोरासारखं काम केलं. थोडंसं काम सपोर्ट होताच म्हणा मागं. नाही, आमचे भाऊसाहेबांनी सपोर्ट होता ना. हा बिलकुल त्याच्याशिवाय तर काहीच नाही. आणि दादाही आले बाबा, तुमचे आशीर्वाद. हरी भाऊनी 2-3 वेळा भेट दिली. हा ना. हा. चला आता बरी आहे तब्येत. आता छान तब्येत मस्त आहे. तब्येत चांगली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आता. आता त्यांनी त्याचं काही टेन्शन आलं नाही. टेन्शन नाही.
आता चला आता आम्ही निघतो हो निघा निघा आम्ही पण निघतो तुम्ही निघा तर चला मी आत्ताच आली गजान बाबा इथे तिकडे गेली होती जेवण करायसाठी कोंडेश्वरले आत्ताच घरी आली तर माझ्या घरचा ताल पहा तुम्ही माझ्या इथं बापरे किती रील स्टार आले इथं किती मोठे क्रिएटर आले आणि इतके मस्त व्हिडिओ काढून दाखव तुम्हाला हे विधी सोनवणे हिचं तुझ्या आयडीचं नाव काय हो शुगर कप शुगर हिने ठेवलं काय आयडी चेंज केली BTS.00 BTS.00 शुगर कप पण तू निधी सोनवणे वाह तेरे ओटो की लाली भीगे होठ तेरे आणि तेरे आयब्रोज रे यक्कू से भाड़े से लिए क्या आणि हे तर बा अच्छा तू क्रिस्टा चष्मा लावला काय हे बा हे आमची पू आहे हे आमची पूचाच चुन्या कुठे गेला चुन्याला आठवण काढे नव्हती उद्या येतो तो येऊन राहिला उद्या भेटायला यायचं त्याले पाय आमची पू हे बा झाला तुमचा व्हिडिओ काढून अजून काय काढायचं आहे काय माईची हे कुठे की सई कबड्डी मस्त हे लाग पडता तोंड धुवा हे काय लावलं हे इकडे हे काळं काढ बापरे कुठं होता हे बाय माया सारं खराब कर माया मेकअपचं सामान खराब करू राहिलं काय हा माया मेकअपचं सामान खराब करू राहिलं काय हा माया मेकअपचं पाव सर हे बाय येईन माया मस्करा खराब केला मला म्हणते वॉटर मला काय म्हणते वॉटरप्रूफ आहे का तो अजूनही विचारते एवढा धिंगाणा घालते आणि विचारते हा त्या लाली कुठची घेतली मागटी का लावलं सिंदूर भरायचं अच्छा म्हणजे माझा सिंधू संपवला का होत्या खालून आणला बापरे काय लहान टॅलेंट आहे यायच्या दाखव धू आता धू वाह क्या बात आहे ते तू काय त्याचा करा तिथं धिंगाणा करा आज तुमचे तोंडपा कशी उलटे आता तोंडपा कशी उलटे घ्या पाय ना कशा भिडल्या या सुंदर या हा पाव असं आहे बा आमचे एकशे क्रिएटर हा झाला हा. कपडे वाळू घातले होते काय एक मिनिट इकडे तू इकडे तुला काय म्हटलं होतं मी चालली म्हटलं कोंडेश्वरले एका घंट्याची मशीन लावली आता वाजले किती मी गेली किती वाजता 12 वाजता निघाली 6 वाजले तिनं कपडे काढले नाही मशीन इथले काढले काय तू लक्ष कुठे राहते मग पहिले मशीन बंद कर हा बापरे म्हणजे किती लहान टॅलेंटेड आहे हे ठेवून दे तिथंच बकेट घे हे बकेट घे हे अशा पोरी आहे आमची तर सुंदर या बरं साबण कोणती वापरून राहिले कोणती वापरून राहिली साबण माया काहीच नाही माया एकाने खराब केलं काय लागलाय तुला मधात चला काढा तर असं आहे आमची ते असं असते मजा असते पोरी असते घरी धिंगाणे घालतात रात्री झोपतात त्या रूममध्ये मस्त धिंगाणे करतात छान वाटते घरी अशा पोरी असल्या की तर असा होता आजचा ब्लॉग छान झालं कोंडेश्वरला जेवण वगैरे आणि खूप मस्त वाटलं तन्वी होते बिपिन होती तिची आई बाबा होते हरीश दादा होते खूप छान वाटलं तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग बाय बाय